ताई मला सांगा, तुमचा पोरगा इथं हॉलमध्येच खेळत होता का? हो, आधी तो इथेच हॉलमध्ये खेळत होता, नंतर लॉनवर गेला खेळायला. खरं तो लॉनवर खेळताना बी दिसला नाही. निंगी मॅडम, अहो तो खेळत असताना रागिनी मॅडम आणि कामिनी मॅडम दोघेही त्याच्यावर ओरडल्या, म्हणून मीच त्याला बाहेर खेळायला घेऊन गेले होते. ताई, तुम्ही म्हणालाय तसं तो हॉलमध्ये खेळत होता, नंतर रागिनी मॅडम ओरडल्यावर तो बाहेर खेळायला गेला. मग गोटे इकडे कशा आल्या? लेकराचं काय हो, ते एक जागी टिकतात का? बरं ठीक आहे, तुम्ही जा आता. कमळे, मला शंका यायली आहे. हे कोणतर मुद्दाम घडून आणले. गप ग, उगं डोसक्याला शॉट लावत बसू नको. तसं काय बी झालेलं नाही. अगं पोरच ती, त्यांच्याकडनं होणारच, त्यात काय एवढं. चल आपल्या कामाला लागू. त्याआधी हे उचल, कोणतर पडायचं. ओ गॉड, ग्रॅनी आजी आणि मॉम बरोबर हेल्प करण्याच्या टाइमला गायब असतात. आता हेल्प करायला तरी आले असते. सेल्फिश कुठले. अरे तू सिट प्रॉपरली डॅड. हो गॉड, याचं काय करू मी? डॅड, मी तुला हेल्प करते. थांब, तुझे पाय नीट कर. डॅड, बरं वाटतंय ना हो तुम्हासनी आता? लागलं बिगलं तर नाही ना? हे असं आई आई का करायलेत? निंगी, आपल्याला बरं नसल्यावर आपण कोणाचं नाव घेतो? आईचंच घेतो ना. डॅड यार, तू असं का वागतोयस? हा, आधी तर असं नव्हता वागत. माझ्यासाठी हे सगळं सोड ना. मी खरंच सांगते, मला हे नाही आवडत. तुला कसं एक्सप्लेन करू तुझी सिच्युएशन आता काय? हा अनिका, बरं झालं तू येळेत पोचलीस बघ, नाहीतर काय झालं असतं विचार करून बी मला धस होत आहे. हो ना कमळी, बरं झालं मी तिथे टाइमवर पोचले. नाही तर मग डॅड पडला असता. बरं झालं मी वाचवलं. बरं, त्यासनी आता आराम करू दे, आम्ही बी येतो. हां, बाय. डॅड का असं वागतोस? प्लीज सांग ना. प्लीज असं नको वागूस डॅड, प्लीज. मला खूप त्रास होतोय. तुला कसं सांगू मी हे? डॅड, गावच्या नको त्या वेळेला कडमडली. तिच्यामुळे वाचताच नाही तर आज मेला असतास तू. मूर्ख. कशी गेली? तू काय केलं? ए, काय बोललास? मुलगी गेली? नीट सांग, कोण मुलगी? कुठे गेली? तुझी मुलगी तर कमळी आहे ना? बोल ना, कुठे गेली तुझी मुलगी? कोण मुलगी? बोल ना डॅड, प्लीज. ती गेली मला सोडून. शे, आता काहीच नीट बोलत नाही. आता कसं कळेल? पण एक मिनिट, हा बोलतोय मुलगी गेली म्हणजे? हिंगे, तुला अजून बी असं वाटतंय का ती नाटकं करायला? कमळे, अगं मला 100% वाटते. आणि माझ्या जागी दुसरं कोणतं असतं की नाही, तर त्याला बी जरा तरी शंका आलीच असती. ठीक आहे, चल.